नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या, आज आपण देवाची पूजा करणार आहोत. देवाची पूजा केलीस ना की तुझ्या मनामध्ये जे काही विचार आहेत ना, नकारात्मक विचार, जी काही खळबळ माजली आहे ती सगळी दूर होऊन जाईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते तसं झालं तर खूपच जास्त बरं होईल. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, बघितलंस ना आई, जानकी किती प्रेमाने शिकवते ती ऐश्वर्याला. तेव्हा इथे आई म्हणत असतात, अगं ऐश्वर्यासुद्धा किती प्रेमाने शिकून घेते सगळं, तू बघतेस ना. तेव्हा इथे आता जानकी जसं सांगत असते तसं सगळं ऐश्वर्यासुद्धा इथे प्रेमाने करतच असते. निदान दाखवण्यापुरतं का होईना पण ती सगळं करत असते. त्यानंतर इथे 10चा मुहूर्त असतो लग्नाचा. तेव्हा मंदिरामध्ये सौमित्र, अवंतिका आणि अवंतिकाचे वडील हे तिघेही अगदी वेळेत पोहोचलेले असतात. तर इथे सौमित्र आता मंदिरामध्ये आल्यानंतर घाईघाईने पहिला फोन तो जानकीला करतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या, पूजा करत असताना इकडे तिकडे बघायचं नाही, तू पूजा करून घे, मी जरा आलेच. आणि ती सौमित्राबरोबर बोलायला बाहेर येते. सौमित्र म्हणत असतो, वहिनी तू आणि दादा आईला तरी घेऊन येणार आहात ना, नाना येतील का? तेव्हा इथे जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, नानांचं सांगत नाही पण आईंना घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. तेव्हा इकडे आता ती फोन ठेवते आणि घराला धूप कसं दाखवायचं ते सुद्धा आता ऐश्वर्याला शिकवत असते. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की मी सुद्धा निघतो, मला बाजार समितीमध्ये जायचं आहे. तेव्हा इथे आता नाटकाला सुरुवात होते. लगेचच ऋषिकेश खाली येतो आणि म्हणतो, अगं जानकी, माझी ती पिवळ्या रंगाची फाईल कुठे आहे? जानकी म्हणते, असं काय करताय तुम्ही? पिवळ्या रंगाच्या काय एकच फाईल आहे का? कितीतरी आहेत. मग त्यातली तुम्हाला कुठली हवे, तिचं नाव काय आहे ते मला सांगा ना. तेव्हा इकडे आता लगेचच ऋषिकेश म्हणत असतो, अगं ती नाही का पिवळ्या रंगाची मी आणून ठेवली होती. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, तुम्ही ओवीसारखं काय करताय? मला नाव सांगा, मी शोधून देते हवं तर. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, अरे काय माझ्या लेकीवरती ओरडतोयस तू? ऑफिसमध्ये फोन कर आणि विचार ती फाईल आहे का? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो की ती फाईल म्हणजे आपण आईच्या नावाने अजून एक कंपनी ओपन करतोय आणि त्याचीच ती फाईल आहे. तेव्हा इकडे आता त्या फाईलवरती आईच्या सह्यासुद्धा हव्या आहेत. 10पर्यंत सबमिशन आहे. आता जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. आता काय करू मी? आई तू येतेस का माझ्याबरोबर सह्या करण्यासाठी? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ठीक आहे मी येते ना. तेव्हा येताना मग तू एकटी कशी काय येणार? जानकी तू सुद्धा माझ्याबरोबर चल, मग आईला घेऊन तू घरी ये, म्हणजे मला काळजी नाही वाटणार. असं म्हणून आता तिघेही आता ऑफिसला जायला निघतात. त्यानंतर इथे आपल्या गाडीमधून तिघेजणं निघून गेल्यानंतर ऐश्वर्याने घराला धूप दाखवलेला असतो. तो दाखवल्यानंतर ती हॉलमध्ये येऊन बघते तर तिथे एक माणूससुद्धा नसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, हे काय सगळेजण कुठे गेले? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, ते फाईलचं काहीतरी झालं ना प्रॉब्लेम, तेव्हा सगळेजण तिकडे गेलेले आहेत. तेव्हा इथे पुढची पूजा मी तुला शिकवते. चल आता आपण पेढ्यांचा नैवेद्य दाखवूया आणि दोघीजणी मिळून सगळे पेढे खाऊया चल. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही आजी नाही, मी तुमची लाडकी आहे की नाही, आता आपण उद्याची पूजा उद्या करू, आत्तापुरतं बास झाली. तुम्ही मला शिकवलं ते सुद्धा थँक्यू, पण आता तुम्ही पेढे नैवेद्याला दाखवा, पण सगळे पेढे तुम्हीच खा, मला अर्धासुद्धा देऊ नका. आता बरं झालं सगळेजण गेलेत, मी आता शांतपणे झोपू शकते, असं ऐश्वर्या म्हणते. आणि आता ती शांतपणे येऊन आता डोळे मिटून घेते. तर इकडे अवंतिका म्हणत असते की फायनली सौमित्र, आपल्या दोघांचं लग्न होतं आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की एवढे कठीण प्रसंग आपण पार केलेत ना, त्याच्यानंतरला आपलं लग्न होतं आहे, पण असं चोरून मंदिरामध्ये लग्न करावं लागेल असं वाटलं नव्हतं. मला धूमधाममध्ये अगदी सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं होतं. तेव्हा इकडे गुरुजी म्हणत असतात की लग्नाचा मुहूर्त निघत चाललाय, तुम्ही लवकरात लवकर इथे या. तेव्हा इकडे आता सौमित्र आणि अवंतिका तर रेडी असतात, पण अजूनही जानकी आणि ऋषिकेश आईला घेऊन आलेले नसतात. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की सगळ्यांच्या समोर लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. अवंतिकाचे वडील म्हणतात की कधी कधी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, मग ज्या असतात ना त्या पद्धतीने आपण वाहवत जातो. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो, गुरुजी थांबा, माझे दादा बहिणी आईला घेऊन येत आहेत. तेव्हा इकडे अवंतिका म्हणते की थांबा ना जरा, पाहुणे अजून यायचे आहेत. तर इकडे आता जानकीचा फोन वाजत असतो, कारण सौमित्र तिच्या फोनवरती फोन करत असतो. तेव्हा इकडे आई म्हणत असतात, अरे हा फोन कुणाचा आहे, कुणाचा वाजतोय? कोण तर मला जानकीचाच वाटतोय. तेव्हा इथे आता जोर जोरात आजी ऐश्वर्याला आवाज देतात आणि म्हणतात, अगं फोन वाजतोय फोन. ऐश्वर्या म्हणते, उचला ना. तेव्हा इथे आई म्हणत असतात की जानकीचा फोन आहे, कोण करते मागापासून कोण माहिती. तेव्हा ऐश्वर्या येते आणि फोन आपल्या हातामध्ये घेते तर इथे सौमित्राचं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की सौमित्राचा फोन आहे पण कट झाला. ती उचलता उचलता आता फोन हा कट झालेला असतो. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं परत कर ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी कसं काय परत करू, फोन जानकी वहिनीचा आहे ना.
तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते, अरे ऋषिकेश, आपण मंदिराच्या दिशेने कुठे जातोय? आपल्याला तर ऑफिसमध्ये जायचं आहे ना सह्या करायला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, आम्ही खोटं बोललो. आज सौमित्राचं आणि अवंतिकाचं लग्न आहे मंदिरामध्ये, 10चा मुहूर्त आहे आणि त्याला काही करून तुझा आशीर्वाद हवा आहे आणि नानांचा सुद्धा. नाना तर काय आमचं काय ऐकणार नाही, पण तुझा सुद्धा आशीर्वाद सौमित्राला भेटावा यासाठी तुला मी इथे खोटं बोलून घेऊन आलो आहोत. पण आता तुझी इच्छा आहे, तुला जर आमच्याबरोबर यायचं असेल तर ठीक आहे आणि तुम्ही जर नाही म्हणाला तर आपण घरी जाऊया, असं सुद्धा आता इथे जानकी म्हणत असते. हे बघा आई, आज सौमित्र भाऊजींचं लग्न आहे, जे काही झालं ते विसरून त्यांना सुद्धा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळायला नको का? तेव्हा इकडे आता सुमित्रा गप्पच बसलेली असते. जानकी म्हणते, तुमची जी इच्छा असेल ते आम्हाला सांगा, तुम्ही नाही म्हणालात तर आपण सरळ घरी जाऊया. तेव्हा ऐश्वर्या आता हातामध्ये फोन घेऊनच बसलेली असते. कधी एकदा सौमित्राचा फोन येतोय आणि ती उचलते. तिला जाणून घ्यायचं असतं की नक्की त्याला काय बोलायचं आहे जानकीबरोबर. तेव्हा इथे सौमित्रा आता फोनवर फोन करत असतो. अवंतिका सुद्धा काळजीत पडलेली असते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की वहिनी, अगं कुठे आहेस तू? आम्ही मंदिरामध्ये वाट बघतोय, तू येतेस ना? लवकरात लवकर ये. तेव्हा इथे ऐश्वर्या काहीच बोलत नाही, ती सरळ फोन कट करते. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की अवंतिका, वहिनीने फोन कट केला. तेव्हा दोघे आता काळजीत पडतात. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, चल जानकी, आपण घरी जाऊया. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, नाही, तू कुठेही जाणार नाही आहेस, आपण जाऊया मंदिरामध्ये. आपल्याला ह्यांचा राग सहन करावा लागला तरीसुद्धा आपण करू, पण आज माझ्या सौमित्राच्या आयुष्यामध्ये खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी येणारच. आपण जाऊया तिथे. तेव्हा जानकीला सुद्धा तेच हवं असतं. तर इकडे ऐश्वर्या म्हणत असते की अच्छा, म्हणजे मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी मला खोटी तारीख सांगून ठेवली आहे. तर म्हणजे आता हे धूप वगैरे जे काही मला दाखवायला सांगितलं ना, हे सगळं नाटक होतं. नाटक ते मला आता कळलेलं आहे. पण आता मी सुद्धा शांत बसणार नाही आहे ना. मी सुद्धा त्या सौमित्राचं लग्न कसं होतं आहे ना तेच बघते. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, काय याचा अर्थ ऋषिकेश, जानकी आणि सुमित्रा तिघजण सौमित्राच्या लग्नासाठी गेलेत. नानासाहेबांनी सांगितलं होतं ना सगळ्यांना की कुणीही लग्नाला नाही जायचं म्हणून. मग आता काय करायचं? नानासाहेबांना कळलं तर? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आपण नाही सांगायचं, आपण एक काम करायचं, मोबाईल डायव्हर्ट करायचा नानांच्या फोनवरती. म्हणजे जे काही जानकी वहिनींना फोन येतील ना ते तिकडे नानांच्या फोनवरती जातील आणि मग त्यांना आपणे आप कळेल की सौमित्राचं आज लग्न आहे ते. कारण सौमित्र आता सारखा वहिनींना फोन करतोय, त्याच्यामुळे आपण काय सांगायचं नाही. आता आपण आहे ना ह्या तिघांना या सगळ्यामध्ये अडकवायचं. तेव्हा इकडे आता आजीसुद्धा ऐश्वर्याला सामील असते. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, चांगला धडा शिकवत्या जानकीला, असं इथे आजी आता ऐश्वर्याला म्हणत असतात. ऐश्वर्या म्हणत असते की मला खोटं बोलल्या त्या, 2 दिवसाचा मुहूर्त सांगून ठेवलं आहे मला, कारण मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. हे पूजा बिजा आज मला जे काही शिकवलं ना सगळं नाटक होतं. माझ्या आत्ता लक्षात येते सगळं, फाईल वगैरे हे पण नाटकच आहे. सगळेजणं लग्नासाठी गेलेत. तर इकडे सौमित्राचं आणि अवंतिकाचं लग्न व्यवस्थित पार पडतं. त्यानंतर इथे सुमित्राचा आशीर्वाद घ्यायला ते वागतात. तेव्हा नाना तिथे येतात आणि म्हणतात, सुमित्रा, सांगितलं नाही याच्याशी आपला काही संबंध नाही आहे, कशाला दिलास त्याला आशीर्वाद? तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की नाना, अहो रक्ताची नाती अशी कधी तुटतात का? तेव्हा नाना म्हणतात की मला त्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, थांबा नाना, अहो आपल्या सौमित्राचं लग्न आहे, त्याला आशीर्वाद तरी द्यायला नको का? तेव्हा इकडे नाना म्हणतात, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण मी अजिबात त्याला आशीर्वाद देणार नाही आहे आणि मी इथे थांबणार देखील नाही आहे. तेव्हा नाना लगेचच जायला निघतात. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्यासुद्धा आलेली असते नानांना घेऊन. ऐश्वर्या म्हणत असते की आता नाना कुणाचंही ऐकणार नाही, वहिनी तुमचंसुद्धा. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की नाना थांबा, तुम्ही मला तुमची लेक मांडता की नाही ते आधी मला सांगा. तेव्हा इकडे तो म्हणतो की हो, मी तुला माझी लेक मांडतो. तर इथे येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. तर इथे जानकी आता नानांना इथे कन्व्हिन्स करेल का सौमित्राला आशीर्वाद देण्यासाठी, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.